धम्मपद 25. तर धम्मपद 35 यामध्ये त्याला म्हणतात चूलपंथकावत्तू. हे आपण बऱ्याच वेळेस ऐकलेली आहे, बट इट इज सम डिटेल महापंथक चूलपंथकाबद्दल. तर हे या पद्धतीने जातं. उत्थानेन प्रमादेन समायमेन दमनेन च दीपं करियथा मेधावी यम ओगा विभकरति नभिकरति. Yes. तर अर्थ है की शील पालन करून त्याच्यानंतर अभिनयामध्ये राहून त्यानंतर आपल्या इंद्रियावर कंट्रोल ठेवून व्यक्ती प्रज्ञेपर्यंत पोहोचतो आणि स्वतःच एक आयलँड तयार करतो, म्हणजे ज्याला आपण द्वीप म्हणतो किंवा छोटस बेट म्हणतो, तो ते स्वतःला तयार करून टाकतो. तर असं आयलँड केल्यानंतर त्याच्यापर्यंत कोणतंही फ्लड, ज्याला ओघ म्हणतो आपण, ते येऊ शकत नाही, त्याला डुबवू शकत नाही. तर आवाज येत आहे ना सगळ्यांना? येतोय सर. ओके. तर यामध्ये दीपम करियथा मेधावी. दीपम म्हणजेच आइसलँड, त्याला बेट म्हणतो आपण. करियथा म्हणजे तयार करणे, आणि मेधावी म्हणजेच वाईस पर्सन, म्हणजे हुशार व्यक्ती किंवा प्रज्ञामय व्यक्ती. तर हे जे आइसलँड असतं, हे जे बेट असतं, हे आपल्या मनामध्ये तयार होत असतं. ओके. आइसलँड याचा अर्थ आहे की अरहंत शिप, त्याला म्हणतो अरहंत पद. तर हे असं आयलँड आहे, असं बेट आहे की जिथं ओघ टच नाही करू शकत. तर याच्यामध्ये जी चौथी लाईन आहे, यम ओघो निभा करती. ओघो म्हणजेच काय, की फ्लड्स. 4 प्रकारचे ओघ असतात मनामध्ये: काम ओघ, भाव ओघ, दिठ्ठ ओघ, अविद्या ओघ. जो व्यक्ती हे 4 ओघ पार करू शकतो, तोच व्यक्ती अरहंत पदापर्यंत जाऊ शकतो. तोच व्यक्ती संपूर्ण दुर्गुणांना नष्ट करू शकतो. मोस्टली सगळेजण पहिल्या ओघामध्येच वाहून जातात. ते काम ओघ म्हणतो आपण त्याला. हे 5 इंद्रियाद्वारे निर्माण होणाऱ्या ज्या संवेदना आहे सुखाच्या, त्या सुखद संवेदनासाठी हा जो मी असतो तो वाहून जातो. कारण की हा जो मी आहे आपण तयार केलेला, हा भ्रमित असतो. ओके. तर हे 4 ओघ. नंतर काम ओघ, भव ओघ म्हणजे त्याला आपण भावतांना म्हणतो. ओके. उद्याच्या ज्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा असतात आपल्या, त्यामध्ये दिठ्ठ ओघ. दिठ्ठ ओघ म्हणजेच या मीच्या संकल्पना. जेव्हा जेव्हा आपण या मी मध्ये गुंततो, याला कंडिशनिंग म्हणतात. सायकॅट्रिक लँग्वेज मध्ये याला कंडिशनिंग म्हणतात. कंडिशनिंग म्हणजे काय, की मी भ्रमित होऊन घटनामध्ये विलीन होऊन जातो. आता जसं की तुम्हाला राग आला. राग आल्यानंतर तुमची जागरूकता नष्ट होऊन जाते. म्हणजे राग आल्याबरोबर काय होतं, की प्रेझेंट मोमेंटची जी अवेअरनेस असते, जी जागरूकता असते, ती भंग होऊन जाते, नष्ट होऊन जाते. आणि त्या रागामधून उत्पन्न होणाऱ्या ज्या विचारांचा जो ओघ असतो, त्या ओघामध्ये हा मी वाहून जातो. ओके. त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, हे झालं, ते झालं. हं. मी असा, मी तसा, माझं, 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 माझे, माझे, माझे. एक घटना मी तयार करतो आणि हा मी त्या भ्रमामुळे त्यामध्ये वाहून चालला जातो. हे झालं दिठ्ठ ओघ. अविद्या ओघ तर खूप मोठं आहे. 4 आरएसएस त्याबद्दल माहीत नसतं म्हणजेच अविद्या आहे. ठीक आहे. तर यामध्ये वाहून जाणं. मोस्टली सर्वच्या सर्व 99% जे 99.99
हे काम ओघामध्येच वाहून जातं. खूप स्ट्रॉंग असतं. म्हणून काल रवींद्र सरने एक वाक्य टाकलं होतं. अ, मी त्यांनी हे टाकलं होतं, की "अज्ञानी लोग काम वासना के सुख में फंसकर धर्म के रास्ते पर चलने में देर करते रहते हैं. लेकिन ज्ञानी लोग म्हणजेच जे प्रज्ञावान आहेत, ज्ञानी लोग अपमाद में उसी प्रकार लगे रहते हैं, जैसे कोई व्यक्ति अपने अमूल्य धन की सुरक्षा में लगे रहते हैं." म्हणजेच इथून आपल्याला समजून जातं, की कामयोगामध्ये जो वाहत नाही, तो कसा असतो, की तो कोणती संपत्ती जपत असतो. तो जपत असतो जागरूकतेची संपत्ती. तो जपत असतो समाधीची संपत्ती. हीच खरी संपत्ती असते. तो जपत असतो शांततेची संपत्ती. ओके. तर हे आहे ओघ. या ओघावर एक प्रवचन आपण नंतर देऊया. ओके. फक्त रिमाइंड करतो. तर स्टोरी आहे शूलपंथकाची. तर हिची गाथा आहे भगवान बुद्धांनी वेडोमनामध्ये असताना म्हटलेली. तर राजगृहामध्ये एक बँकर असतो. म्हणजेच खजांची म्हणू आपण त्याला. त्याला तर त्याचे 2 नातू असतात. चूलपंथक आणि महापंथक. ठीक आहे. तर यांची जी आई असते, ही एका सर्व्हंटसोबत पळून जाते. नोकरासोबत पळून जाते आणि अ, काही दिवसानंतर तिला या दोघांनाही घेऊन जाते. काही दिवसानंतर तिला म्हणजे प्रॉब्लेम्स सुरू होतात. प्रॉब्लेम्स म्हणजेच पैशाचे वगैरे. परंतु ती वापस नाही येऊ शकत. कारण की जे रेप्युटेशन असतं, ते पूर्ण गमावलेलं असतं. ओके. अशी कृती करून तिनं पूर्ण रेप्युटेशन गमावून बसते. तर ती काय करते, की आपली जे 2 मुलं आहेत ना, त्यांना अ, जे त्यांच्या आजोबाजवळ पाठवून तर हे काय करतात, की दररोज त्यांना भगवान बुद्धाजवळ घेऊन जात असतात. हे धम्म ऐकण्यासाठी. काही दिवसानंतर महापंथक त्यांना म्हणतात, की मला संघ जॉइन करायचा आहे. ओके. कारण की त्यांनी इतक्या दिवसापासून अ, भगवान बुद्धांची शिकवण ऐकलेली असते. ओके. आणि महापंथक पण अरहंत होऊन जातात गेल्यानंतर. ओके. तर तर चूलपंथक जे असतात, महापंथक म्हणजे चूलपंथक हे घरीच राहतात. मग महापंथक काय करतात, की भगवान बुद्धांना म्हणतात, की मला माझ्या भावाला पण संघामध्ये आणायचं. तर ते त्यांचे जे ग्रँडफादर असतात, आजोबा असतात त्यांना म्हणतात, की म्हणजे माझा जो छोटा भाऊ आहे, मलाही त्याला भिक्खू बनवायचा आहे. तर ते भिक्खू बनवतात. परंतु चूलपंथक जे आहेत ते खूप डल असतात. व्हेरी डल. डल म्हणजे इतके डल असतात, की सपोज त्यांना जर 2 लाईन दिल्या, फक्त 2 लाईन पठण करण्यासाठी. तर पहिली लाईन पठण केली, पहिली लाईन म्हटली त्यांनी आणि जेव्हा ते दुसऱ्या लाईनवर जायचे, तर ते पहिली लाईन विसरून जायचे. म्हणजे 4 महिने ते 2 लाईनचा स्टँजा सुद्धा पाठ नाही करू शकले. ओके. तर महापंथक खूप या गोष्टीनं खूप नाराज होऊन जातात, की माझा जो भाऊ आहे तो खूप डल आहे. तर हे डल काहून राहतात? वाय? का असं होतं? कारण की कारण की त्यांनी मागच्या एका जन्मामध्ये त्यावेळेस कස්සप बुद्धाचा टाईम होता. त्या जन्मामध्ये चुलपंथक हे भिक्खूच होते. परंतु एक भिक्खू जे अ, खूप डल होते. खूप आता 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 जसे हे आहेत. तसेच त्या कස්සप बुद्धाच्या वेळेस एका डल भिक्खूचाही फन कर म्हणजे मजाक उडवतात. ओके. तर
त्या कर्मामुळं हे या जन्मामध्ये असे होतात. तर महापंचुलपंथक म्हणजे 4 लाईन सुद्धा 4 महिन्यामध्ये मेमोराईज नाही करू शकत. तर महापंत खूप डिसअपॉइंटेड होतात आणि ते म्हणतात, की "तू भिक्खू बनण्याच्या लायक नाही. तू कमीत कमी 4 लाईन सुद्धा पाठ नाही करू शकत." तर त्याच वेळेस काय होतं, की अ, अ, अनाथ 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 पिंडक नाही ते जीवक जीवकाच्या घरी अ, अ, भोजनदान असतं सगळ्या भिक्खूंना. तर त्या विहारामध्ये किती भिक्खू कुठं-कुठं जातील भोजनदानासाठी, तर ही अरेंजमेंट फक्त महापंथका करत असतात. तर महापंथका मग युवक येतात आणि म्हणतात, की मला भगवान बुद्ध आणि संघ यांना भोजनासाठी आमंत्रित करायचे. तर ते म्हणतात, की ठीक आहे. तर ते म्हणतात, की एवढे-एवढेच भिक्खू आहेत आणि स्वतःच्या भावाला ते वगळून टाकतात. तेव्हा चिवक विचारतात, की अ, इथं तर एवढे आहेत, मग तुम्ही एक का वगळत आहे? ते म्हणतात, की तो लायक नाहीये भिक्खू बनण्याच्या. कारण की त्याला 4 लाईन्स ज्या दिल्या होत्या पाठ करण्यासाठी, त्या 4 लाईन तो 4 महिन्यात सुद्धा पाठ नाही करू शकत. तर हे जे बोलणं असतं ते चूलपंथक ऐकून घेतात. ओके. सो ऐकल्यानंतर खूप फ्रस्ट्रेट होतात आणि डिसाईड करतात, की अ, मी आता हे अ, भिक्खूचं जे जीवन आहे ते काढून टाकतो. चिवर काढून टाकतो. ॲक्चुअली ते खूप खुश असतात भिक्खू बनून. ओके. व्हेरी हॅपी. बट करू नाही शकत. काहीच पाठ नाही करू शकत. तर त्याच वेळेस मग त्यावेळेस ते रिटर्न जाण्यासाठी निघतात. तर त्यावेळेस भगवान बुद्ध बघतात, की ॲक्चुअल काय घडले. भगवान बुद्ध पंथाला बोलवतात आणि गंध कुटीमध्ये घेऊन जातात. व्हेरी इंटरेस्टिंग हॅपनिंग हां. मग ते पंथाला विचारतात, "काय झालं?" मग ते म्हणतात, की "मी इतका डल आहे. माझ्याच्यानं 4 लाईन्स सुद्धा पठण नाही केलेलं." भगवान बुद्ध म्हणतात, की भिक्खू जीवन हे पठण करण्यासाठी नाही आहे. 1 मिनिट. ओके. नॉट सेव्हिंग. तर गंधकुटीमध्ये नेल्यानंतर ते अ, विचारतात काय झालं, काय नाही सगळं सांगतात. मग म्हणतात, "मला पठण नाही करता येत." तर भगवान बुद्ध म्हणतात, की "भिक्खू जीवन हे पठणासाठी नाहीये." तर ते त्यांना म्हणतात, की "एक काम करा." त्यांना एक व्हाईट क्लॉथ देतात. व्हेरी क्लीन, व्हेरी क्लीन व्हाईट क्लॉथ देतात. देन ते म्हणतात, की "तुम्ही जा उन्हामध्ये आणि हा जो पांढरा कपडा आहे, तो तुम्ही रब करा, हाताला घासा. पण तो हाताला घासताना असं म्हणा, रजोहरम, 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 रजोहरम." ओके. रजोहरम याचा अर्थ काय, की अ, याच्या ज्या दुर्गंधी आहेत त्या निघून जा. म्हणजे मी दुर्गंधी काढत आहे, मी दुर्गंधी काढत आहे त्या टाइप. ट्रान्सलेट करतो तुम्ही. येस. म्हणजे दुर्गंधी घेऊन घेणे. दुर्गंधी म्हणजे जी अशुद्धता आहे, ती घेऊन घेणे. रजोहरम, रजोहरम तर ते घासतात. रजोहरम, रजोहरम ओके उन्हामध्ये. मग त्यावेळेस भगवान बुद्ध आणि संघ जीवकाच्या घरी निघून जातात. तर हे जेव्हा उन्हामध्ये घासत राहतात रजोहरम, रजोहरम, तर काही वेळेनंतर तो जो कपडा आहे ना, तो घाण व्हायला लागतो, काळा पडायला
तर असं का होतं? कारण की हाताची उन्हामुळे जो घाम येतो हाताला, त्यामुळे हाताची जी दुर्गंधी असते, ती त्या कपड्याला लागत राहते आणि तो कपडा घाण होत राहतो. तर तिथंच चूलपंथकाला रिअलाईज होऊन जातं, की ज्या काही सर्व घटना आहेत त्या नाशवंत आहेत. कारण की जो कपडा होता, तो सुद्धा पांढराचा घाण होत आहे. त्याच्यानंतर फक्त इम्परमनन्स रिअलाईज होतं. ओके. तर भगवान बुद्ध जीवकाच्या घरून तिथून पाहतात. ओके. दिव्यचक्षु आहे. लॉर्ड बुद्ध कॅन डू एनिथिंग. तो फक्त परमत्त सत्य जे आहे ते चेंज नाही करू शकत. बट अदर दॅन कॅन डू एनिथिंग. सो ते पाहतात की जीवकाला ते काम करतात. चूलपंथकाला प्रोग्रेस होत आहे. तर लॉर्ड बुद्ध प्रत्येक वेळेस जर कुठे बिझी असले तर आपलं जे हे असतात त्याला म्हणतात रेडियन्स जो लाईट आहे ते पाठवायचे सुपर नॉर्मल पॉवर. देन भगवान बुद्ध त्यांच्या समोर अपीअर होतात आणि त्यांच्यासमोर बसून म्हणतात की हा जो कपडा आहे, जो कपडा आहे, हा कपडा फक्त तुमच्या घाणेनच घाण नाही झालेला आहे. म्हणजे जी जी डस्ट आहे, जी तुमच्या हाताला डस्ट आहे, जी माती आहे त्यानं तो घाण नाही. तर त्या व्यतिरिक्तही आपल्यामध्ये काहीतरी आहे. तर ते काय आहे, की आपल्यामध्ये डस्ट आहे रागाची. राग, रागा म्हणजे पॅशन. त्याला आपण म्हणतो एका गोष्टीकडे चिपकून राहणे. डस्ट ऑफ पॅशन. तर आहे ते म्हणतात, की मग काय करायचंय? दोसा रजोहरम, दोसा रजोहरम, दोसा रजोहरम, रागा रजोहरम, मोहा रजोहरम असं म्हणतात त्याला. त्या टाइप ते म्हणतात, की त्याप्रमाणे या मातीची डस्ट या कपड्यानं ओढून घेतली, चांगल्या कपड्यानं. तसंच आपल्या मनामधली जी रागाचा रागाची जी घाण आहे, जी दोषाची जी घाण आहे, जी मोहाची घाण आहे, ती पण आपल्याला काढून घ्यावं लागते. ती पण आपल्याला रिमूव्ह करावं लागते. त्यानंतर भगवान बुद्ध तिथून चालले. म्हणजे तो रेडियन्स पाठवलेला आहे. तर हे सांगितल्याबरोबर मोर रिअलायझेशन अँड त्यानंतर चुलपंथक त्यानंतरही ते करतच राहतात. कंटिन्यू, कंटिन्यू, कंटिन्यू. सो तिथं चुलपंथक मग आरंभ होतात. व्हेरी पॉवरफुल. अँड मग भगवान बुद्ध म्हणतात जीवकाला की देअर इज अ वन मंक इन मोनास्टरी. अजूनही एक भिक्खू विहारामध्ये आहे. तुम्ही त्यांना घेऊन या. ओके. तर जीवका जे आहे ते एका व्यक्तीला पाठवतात की अ, त्या एक भिक्खू राहिलेला आहे. तर महापंथक म्हणतात की ऍक्च्युअली महापंथक तिथे काहीच नाही म्हणत. बट मग तिथं पाठवतात तर जे चूलपंथक आहे ऑलरेडी आरंभ झालेले असतात. तर ते काय करतात की स्वतःचे 1000 फॉर्म क्रिएट करतात. रूप 1000 भिक्खू. तर जसा हा व्यक्ती तिथं जातो, ओके, तर त्याला 1000 भिक्खू काम करताना दिसतात. तो पुन्हा गडबडून जातो आणि आणि गडबड येतो आणि वापस जातो आणि मग म्हणतो की भगवान म्हणतात तिथं तर 1000 भिक्खू आहेत. ओके. तर कोण आहे चोलुपांतका? ते म्हणतात की जा आणि म्हणा की अ, अ, चुलपंथकाला अ, बोलवलंय. तर तो पुन्हा जातो. तर गेल्याबरोबर ते म्हणतात की कोण आहे चुलपंथक?
सगळे म्हणायला लागतात, की "मी आहे चोलपंथका, मी आहे चोलपंथका, मी आहे चोलपंथका." वन बाय वन, वन बाय वन. 1000 सगळे म्हणतात, "मी आहे चोलपंथका, मी आहे चोल." पुन्हा गडबडून जातो. पुन्हा भगवान बुद्ध जातात. देन भगवान बुद्ध म्हणतात, की "ओके, यावेळेस काय कर, पुन्हा विचार, की कोण आहे चोलपंथका?" मग या 1000 पैकी जो पहिल्यांदा म्हणेल, "मी आहे चोलपंथका," तर त्याच्या चिवरला हात लावा आणि मग मेसेज द्या त्यांना, की अ, चिवर थोडंसं ओढा आणि मग म्हणा त्यांना, की भगवान बुद्ध तुमची वाट पाहतायत जीविकाच्या घरी भोजनदानासाठी. ओके. तर तो पुन्हा जातो देन म्हणतो, की अ, कोण आहे चोलपंथक? फर्स्ट जो फॉर्म म्हणतो, की मी आहे चोलपंथक. ते लगेच त्यांचं चिवट धरतात आणि म्हणतात, की अ, जसं ते चिवट धरतात, तर जेवढे 999 फॉर्म आहेत, ते पूर्ण एक होऊन जातात. ओन्ली अलोन तिथं राहतात. ओके. तर लगेच अ, ते एक्सेप्ट करून घेतात, की भगवान बुद्धांनी बोलवलं आहे. तर हे का चोलबंद करतात? असं का करतात? कारण की त्यांना ते जे ह्युमिलिएटेड झालेले असतात महापंथकाद्वारे, त्यांना ते थोडंसं त्यांना शिकवायचं असतं, अ, की ओन्ली पठणानं पिकवून म्हणजे अनंत पदापर्यंत नाही जाऊ शकत. ते जसं की बरेच जण म्हणते, की हे नाव अजून आहे. पठाणच 2 पठाण केल्यानंच अनंत झाले होते. तर मग अं, तर हे हे का होतं ॲक्चुअली? याच्यामागे एक अ, जसं की भगवान बुद्ध त्यांना तोच ऑब्जेक्ट का देतात? हे पण खूप इम्पोर्टन्स आहे. कारण की भगवान बुद्ध ओळखू शकतात, की कोणाला कोणतं ध्यान दिल्यानं अ, त्याच्या पारमिता परिपूर्णतेला येऊन तो अनंत होऊ शकतो. एका एका जन्मामध्ये हे जे चूलपंथक असतात, हे राजा असतात. ओके. आणि राजा असताना हे जेव्हा त्यांच्या एरियामध्ये जसं की सर्व्हे करायला जाणं किंवा बघायला म्हणजे बघायला जातात, की कुठं काय काय आहे तर ज्यावेळेस ते उन्हामध्ये जात असतात ना, तर ते पांढरा कपडा उन्हामध्ये घाम आल्यामुळे ते पांढरा कपडा काढतात आणि पुसतात. तर त्यांना ते घाण दिसते. तिथंच त्यांना नाशवंतीचं रिअलायझेशन होतं. ओके, नाशवंतता आहे, नाशवंतता आहे. सगळं शरीर हे नश्वर आहे. हे तिथं राजा असताना त्यांना हे रिअलायझेशन होतं. तर तो पॉइंट भगवान बुद्ध पास्ट लाईफमध्ये बघतात आणि त्यांना या जन्मामध्ये पण सेम व्हाईट क्लॉथ देतात. क्विक रिअलायझेशनसाठी. कारण की पास्टमध्ये तशी कंडिशन घडलेली असते. ओके. धम्मामध्ये तेच आहे, की पास्टमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिसेस केल्या असतात सर्टन टाइप ऑफ आणि तोच ऑब्जेक्ट जर तुम्हाला व्यवस्थितरित्या भेटला, तर शुअर तुमची जी प्रॅक्टिस असते ती खूप फास्ट होऊन जाते. त्यामुळेच तर या ग्रुपमध्ये काही-काही जणांना वेगवेगळ्या कसे वेगवेगळे ध्यान भेटलेले आहेत. ओके. कुणाला मित्तामध्ये लाईट येतो, कुणाला आनापानामध्ये येतो, कुणाला कसिना म्हणजे मनानुस्मृतीमध्ये येतो, कुणाला 32 पार्ट्समध्ये येतो. ओके. इथं तर भगवान बुद्ध नाही, परंतु बनते आहेत. पण ते ओळखू शकतात थोडंफार तरी. ओके. तर हा ऑब्जेक्ट त्यावेळेस दिल्यामुळं त्यांना रिअलाईज होऊन जातं. तर भगवान बुद्ध मग प्रवचन म्हणजे सॉरी चुलपंथकाला प्रवचन द्यायला लावतात. तर महापंथक हसतात, मग हसतात हसत नाही. पण पुढे मनामध्ये म्हणतात, की हा काय प्रवचन देणार? हा तर 4 लाईन ओळी ओळी लिहू शकतो. तर त्यावेळेस चूलपंथाचा जो सार असतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की त्रिपिटकाचा जो सार आहे, त्या पूर्ण लिबरेशनच्या सारावर एक प्रवचन देतात. पूर्ण ऑल 4 नोबेल ट्रुथ, अष्टांगिक मार्ग त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन जातात. तर इतकं स्ट्रॉंग प्रवचन दिल्यानंतर सर्व हे होऊन जातात म्हणजे म्हणजे आश्चर्यचकित होतात, की असं कसं घडलं? ओके. मग तिथं भगवान बुद्ध म्हणतात, की की आइसलंड कसं बनणार? जसं चूलपंथकानं स्वतःसाठी जे आयलंड बनवलं ते कोणत्या पद्धतीने? त्याच्यासाठी भगवान बुद्ध 4 पद्धत सांगतात. एक आहे एफर्ट करून, कार्यक्षम राहून, त्याच्यानंतर आहे माइंडफुल राहून, त्याच्यानंतर रिस्ट्रेन ज्याला म्हणतो आपण संवर, एक हेच सती ज्याला म्हणतो आपण
राईट ॲक्शन ज्याला आपण म्हणतो. माइंडफुलनेस सती, रिस्ट्रेंट म्हणजे संवरा. माइंडफुलनेस म्हणजे सतत धम्म हा वर्तमान काळामध्ये कृतीमध्ये आणणं, त्याच्यासाठी एफर्ट करणं, रिस्ट्रेन करणं, दुर्गुणांना रिस्ट्रेन करणं म्हणजे शील पालन करणं, त्याच्यानंतर ट्रेनिंग. ओके. ट्रेनिंग. या 4 पद्धतीनं एक व्यक्ती स्वतःसाठी आइसलँड करू शकते. तर या प्रकारे चूलपंथक हे आराम करतात. तर हे जे ओघ आहे भगवान बुद्ध तिथं ओघाबद्दल सांगतात, की या 4 ओघांना व्यक्ती या 4 प्रकारच्या कृतीनेच पार करू शकतो. ओके. तर अरहंत पद म्हणजे अरहंत होण्यासाठी किंवा हे 10 ध्रुव नष्ट करण्यासाठी आपल्याला याच पद्धतीनं जावं लागतं. तर एक पद्धत नसते, की फक्त पठण करणं किंवा फक्त ध्यानच करून. कधी-कधी जो ध्यान करतो त्याचं ध्यान होत नाही. कोणाला पठण केल्यानं पठण होत नाही. वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं की शूलपंथकाचं जे मागचं रिअलायझेशन असतं. तर एवढं मोठं जे प्रवचन देतात ते काही पठण करून थोडी देतात. यू अंडरस्टँड? हे शूलपंथकाचे तिथं प्रवचन देतात. पूर्ण त्रिपिटकाचा सार देऊन देतात. इव्हन त्यांना या जन्मामध्ये तर 2 लाईन पाठ नाही करता आलं. मग एवढं सगळं कसं काय देतात? कारण की त्यांच्या मनामध्ये असलेला दुर्गुणांचा जो त्यांच्या मनाच्या आरशावर लागलेला जो दुर्गुणांचा पडदा आहे, तो पूर्णपणे नष्ट होऊन जातो. त्यामुळं मागच्या जन्मामध्ये जिथं-जिथं त्यांनी धम्म ऐकलेला असतो, ज्या बुद्धांपासून तो संपूर्ण धम्म या क्षणामध्ये येऊन जातो आणि त्या क्षणामध्ये ते प्रवचन तयार करतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की यापासून आपण हे शिकायचं आहे, की आपण आपल्या मनाचा जो आरसा आहे, तो ध्यान, धम्म आणि ध्यान आणि अ, जागरूकता, त्याच्यानंतर आणि कार्यक्षमता प्रत्येक वेळेस आपण या या धम्माला कृतीमध्ये आणून याला आपण थांबवू शकतो. रिस्ट्रेन करायचं आहे प्रत्येक वेळेस आपण. म्हणजे याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे दुर्गुणांना. ओके. हेच होतं धम्मपद. खूप महत्वाचं होतं. यापासून प्रत्येक धम्मपद नुसतं ऐकण्यासाठी नाहीये. यापासून आपण शिकून त्याला कृतीमध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. ओके. तर प्रत्येक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध प्रवचन देतात तिथं कोणी ना कोणी अरहंत आणि कोणी ना कोणी श्रोता पण जात असतो.